मित्र हो नमस्कार. आम्ही राहतो हे शहर आहे, हे बांगर नावाचं शहर आहे. तर विकास काय असतो हे दाखवण्यासाठी मुद्दाम मी हा व्हिडिओ करतो आहे. तर हे घरं बघा, आणि साधारणतः हे इथलं UK मधलं साधारण असं स्ट्रक्चर असतं. घराच्या समोर या गाड्या पार्किंगला जागा आहे, आणि हे इकडे हायवे जवळ असल्यामुळे इकडे थोडीशी मोकळी जागा आहे. पण अशा मोकळ्या जागा अनेक ठिकाणी इकडे शहरांमध्ये असतात. त्या घरांचं जे आहे स्ट्रक्चर इथे त्यांचं गराज आहे, स्वतःचं डिटॅच्ड हाऊस आहे. पण समोर घराच्या बाहेर लगेच हा फुटपाथ सुरू होतो. आणि हे इथे बघा, हे जे पावसाचं वगैरे जे पाणी आहे ते सगळं अंडरग्राऊंड होतं, इथे ड्रेन केलं जातं. इथे मोठे मोठे पाईप्स आहेत, त्यामुळे किती पाऊस आला तरी इथे पाणी साचत नाही. लक्षात घ्या, आता हा उतार आहे पण इथे कधीच पाणी साचत नाही. कितीही पाऊस आला, कितीही आला तरी नाही साचत. आणि मग लोकांच्या घरांच्या समोर या अशा जागा आहेत, त्यांनी कोणी झाडं लावली आहेत, कोणी नाही लावली आहेत. आणि तुम्हाला दिसेल की इथे आता ह्या बीन्स आहेत त्यांच्या, डस्टबिन. हे घर आता सध्या रिकामं आहे, त्यामुळे मी इथे शूटिंग करतो. तर ह्या बीन्समध्ये ही जी ब्राऊन बीन जी आहे ही गार्डन वेस्ट आहे. ग्रीन बीन जे आहे ती जनरल जे वेस्ट असतं, डोमेस्टिक वेस्ट, जे रिसायकल होऊ शकत नाही. आणि अजून ही एक तिसरी बीनची सिस्टम इथे आहे. ह्या 3 बीन्स या तुम्हाला सगळ्या दाखवतो मी यांच्या घरच्या. तर ही ग्रीन बीन जनरल डोमेस्टिक वेस्ट, ब्राऊन बीन इज फॉर गार्डन वेस्ट. ही फूड बीन आहे, ओला कचरा, याच्यामध्ये ओला कचरा जातो. आणि ह्या रिसायकलिंगच्या 3 डब्या आहेत हे. तर रिसायकलिंगमध्ये वरचा जो डबा असतो याच्यामध्ये पेपर वेस्ट आहे, पेपर वगैरे जे असतात ते पेपर्स, ओके, पुठ्ठे. दुसरा जो असतो हा प्लास्टिक बॉटल, टिन्स, मेटल टिन्स असा. आणि तिसरा ग्लासचा असतो, काचेचा. ही अशी सिस्टीम रिसायकलिंगची ही प्रत्येक घराला हे आहे, प्रत्येक घर, एव्हरी हाऊस विल हॅव दिस बीन सिस्टम. आणि मग ते समोर ज्या दिवशी कलेक्शन असतं तेव्हा इथे समोरच्या फुटपाथवर आणून लोक ठेवतात, आणि मग त्या येणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या घेऊन जातात. आता हा रस्ता आहे, हे लाईट्स आहेत. आता रात्रीचे 9 वाजले आहेत, पण उन्हाळा असल्यामुळे लाईट्स ऑन नाही आहेत, कारण तुम्ही बघू शकता की 9-9:30 वाजले आहेत. आता प्रकाश आहे सगळीकडे, त्यामुळे लाईटची सध्या गरज नाही. तर प्रत्येक लाईट हा ऑन असतो. आणि हे असं लोकांचे घरांची ही योजना आहे. आता यांचं गराजची सिस्टीम वेगळी आहे. गराज म्हणजे गाडी लावण्यासाठी जी खोली असते तिला गराज म्हणतात. ते मी फुटपाथवरून तुम्हाला काही अंतर चालून दाखवतो. हे जनरल स्पेस आहे, म्हणजे कोणाच्या मालकीची नाही आहे. रस्ता फुटपाथ हा जनरल आहे. तर ही व्यवस्था बघा इथली कशी आहे. आता हे इथलं गवत वगैरे काढणं हे इथली जी मॅनेजमेंटची कंपनी असते या सोसायटीची, त्यांचं काम असतं. तर त्यांनी ते केलं नाही, पण ते करतात. काही त्यांच्या ठराविक वेळा असतात. तर ह्या रस्त्याला हा छोटासा रोड आहे, तर याचं हे नाव आहे इथे वेल्श भाषेमध्ये दिलेलं. आणि हा तुम्ही इथे बघू शकता. मी आता हा दुसऱ्या रस्त्यावर आलो आहे. तर इथे रस्त्यावरून प्रत्येक घराला एंट्री करायला हा छोटासा रोड, मग त्यांचा तो ड्रायवेवर त्या गाड्या असतात. त्या घराला गॅरेज नाही आहे, इकडे आहे. हा फुटपाथ आहे. आणि अशा पद्धतीचे हे घरं लोकांचे असतात. रात्रीची वेळ असल्यामुळे वर्दळ आहे, तशी दिवसाही खूप वर्दळ नसते या घरांना. लोकांच्या हा फुटपाथ, लोकांचा ड्राईव्हवे, फुटपाथच्या पलीकडे त्यांच्या एंट्रीसाठी, आता याला काय शब्द आहे मला माहीत नाही, रस्त्यातून एंट्री करायला वेगळा रोड, आणि मग मेन रोड. तर अशी ही यंत्रणा आहे. कुठेही पाणी साचत नाही पावसाचा. हा भरपूर पावसाचा प्रदेश आहे. आमच्याकडे इकडे खूप पाऊस पडतो, पण पाणी साचत नाही. अंडरग्राऊंड सगळं ड्रेनेज असतं. तर ही अशी ही डेव्हलपमेंट असते मित्रांनो. आणि इथे लोक आपापले सुरक्षित राहतात. शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या असे भांडणं छोट्या छोट्या गोष्टींवरून इथे दिसत नाहीत जनरली. हे डिटॅच्ड हाऊस आहेत बघा, 2 घर एकमेकाला जुळलेले आहेत.
इथे, आणि सेमी डिटॅच म्हणतात यांना. तर असं ही डेव्हलपमेंट आहे. अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर इथे या देशांमध्ये आहे, म्हणून यांना विकसित देश असं म्हणतात. एखादा लाईट गेला, बल्ब गेला, काही झालं, आपण नुसतं ईमेल केला, फोन केला की त्याच्यावर लगेच मेंटेनन्स होतात. रस्त्यांना खड्डे कुठे नाहीत. आता जर हे गल्ल्याबोळांमधले रस्ते, ही गल्ली आहे, गल्ल्याबोळांमधल्या रस्त्यांनाच जर इथे एवढं मेंटेनन्स आहे बघा, तर तुम्ही विचार करा की यांचा मेन रस्ते जे आहेत, हायवे, नॉन हायवे, त्यांच्या मेंटेनन्सचा विचार करा की ते किती चांगल्या पद्धतीने हे ठेवतात. तर मी हा व्हिडिओ मुद्दाम करतो आहे की तुम्हाला ज्यांनी विकसित देश बघितलेले नसतील, व्हिजिट केलेल्या नसतील, त्यांना या संदर्भात कल्पना यावी की विकास काय असतो. आणि मग या लोकांना फरक कसला पडतो फक्त की पेट्रोल डिझेलचे रेट, इलेक्ट्रिसिटीचे चार्जेस आणि गॅसचे चार्जेस, फूडच्या कॉस्ट, याचा फरक पडतो. कारण हेल्थ फुकट आहे, हे बाकीचं सगळं याचे ते टॅक्सेस भरतात आणि गव्हर्मेंट त्या भरलेल्या टॅक्समध्ये सगळे कामं करतं आणि अशा पद्धतीने हे देश चालतात. म्हणून जे ब्रेन ड्रेन जो होतो, म्हणून लोक इकडे यायला बघतात. सुरक्षितता आहे, मेंटेनन्स आहे, डिसिप्लिन आहे, आयुष्याला महत्त्व आहे, लाईफची क्वालिटी आहे आणि इथल्या सरकार, इथल्या यंत्रणा या कामं करतात. इथे कुठल्याही कोणाही अधिकाऱ्याला 1 रुपया पण, 1 पाऊंड पण द्यावा लागत नाही. कुठेही भ्रष्टाचार सार्वजनिक जीवनामध्ये नसतो. पॉलिटिकल वरच्या लेवलला कुठे असेल तर तो वेगळा भाग आहे, परंतु सामान्य माणसाला कुठेही 1 पाऊंडसुद्धा कोणालाही द्यावा लागत नाही. हे मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो, कारण मी काम करतो इथल्या सरकारी आरोग्य व्यवस्थेमध्ये आणि माझा संपर्कही असतो प्रत्येक गोष्टीशी. तशी यंत्रणाच नाही इकडे भ्रष्टाचाराची. तर आय होप आपल्याकडेही असं सगळीकडे यावं. हे सामान्य लोकांची घरं आहेत ही. आपल्याकडे काही पॉश एरियामध्ये, मुंबई, पुण्यामध्ये असे घरं असतात, असे रस्ते असतात, पण ते पॉश एरियाजमध्ये आहेत. हे सामान्य लोकांची घरं आहेत, नॉर्मल पीपल. ओके, कोणी इथलं इलेक्ट्रिशियन आहे, कोणी टीचर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, अशा लोकांची ही घरं आहेत. आय होप दिस हेल्प्स यू टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन डेव्हलप्ड नेशन आणि आपल्याकडे काय काय करण्याची गरज आहे. जे डेव्हलपिंग किंवा अंडर डेव्हलप्ड किंवा अनडेव्हलप्ड जे देश असतात, त्यांच्याकडे आणि आपल्याकडे काय फरक असतो हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ केला. आय होप दिस मेक्स सेन्स. टेक केअर. बाय बाय.